पांडव आणि म्हणून नगरसेवक आपण महापालिकेमध्ये आम्ही इथं विरोधी पक्षनेते आदरणीय दिनेश काळे साहेबांच्या तिथं सत्कारासाठी उपस्थित आहोत। मला विश्वास वाटतो की विरोधी पक्ष नेता म्हणून लातूरकरांचे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी ताकदीनं महापालिकेत मांडण्याचं ते काम करतील। आणि आपण जसं पाहिलं की काँग्रेसचे त्या ठिकाणी सत्ताधारी लोक आत्ताच टक्केवारी घेण्याचं काम करतात। हे 26 कोटीचा जो डीपीडीसीचा निधी होता त्याच्यामधून टक्केवारी कशी मिळवावी असा ते प्रयत्न करतायत। आणि म्हणून भ्रष्टाचाराचं जाळं आता सुरुवात झालेलं आहे, त्याला रोखण्याचं काम, त्याला चेकमध्ये ठेवण्याचं काम आणि विकास चांगल्या पद्धतीने करण्याचं काम विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत ताकदीनं त्या ठिकाणी काम करणार। शहरातील लोकांना काय भेडसावत मी जसं आता विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की अनेक प्रश्न शहरातले आहेत, म्हणजे खूप मोठी यादी आहे, त्या संदर्भात आवाज उचलण्याचं काम आणि त्याला दडीच देण्याचं काम विरोधी पक्ष नेता म्हणून आणि सर्वसन्मान्य नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं काम करतो। लातूरमध्ये तसं पाहायला गेलं तर इथले जे काही प्रमुख राजकीय नेतृत्व आहे त्यांच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लातूरची बेहालत झालेली आहे, त्याची जाणीव आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून कायम राहिलेली आहे। येत्या काळामध्ये महापालिकेच्या माध्यमातून अनेक विषय आपल्याला लातूरच्या लोकांच्या हितासाठी मार्गी लावायचे। त्याच्यामध्ये ट्रॅफिकचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, त्यामध्ये लातूरकरांच्या भौतिक ज्या सोयी सुविधा आहेत त्या संदर्भातले विषय असतील ते आम्ही अतिशय प्रभावीपणे, लोकांना त्रास होणार नाही, लातूरकरांना या ठिकाणी महापालिकेत आल्यानंतर पूर्वीपेक्षा वेगळी परिस्थिती आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं जाणवणार आहे, कारण त्या लोकांना सहज करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीने करणार। कोणते मुद्दे शहरातले महत्वपूर्ण आहेत त्याच्यावर आपण कुठे आता विरोधी पक्ष म्हणतो? मला आता असं वाटतं की आता लातूर शहरामध्ये भेडसावणारा प्रश्न म्हणजे ट्रॅफिकचा एक भयंकर प्रश्न आहे, पाण्याचा विषय आहे, लातूरकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणजे कुठलं ओपन स्पेस नाही त्याच्या संदर्भातला विषय आहे। हे तिन्ही विषय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आता माग कव्याच्या ह्याला मोठ्या विभागीय क्रीडा संकुलाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचे अजित पाटील आमचे जिल्हाध्यक्ष, आमच्या अर्चनाताई यांच्या पाठपुराव्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पाठपुरावा केल्यामुळं मोठं बजेट आलेलं आहे, त्याचंही काम चालू आहे। तर आमचं मानस असं आहे की लातूर शहराच्या चारी कोपऱ्यामध्ये, चारी बाजूला असे ओपन स्पेस असले पाहिजे, ग्राउंड असले पाहिजे लातूरकरांना। ट्रॅफिकचा विषय आहे तो काही दिवसातच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून पण करणार आहोत। असे अनेक विषय, पाण्याचा विषय आहे, जे अंडरग्राउंड ड्रेनेज असतील, अमृतच्या संदर्भातून जो काही निधी आलेला आहे त्या संदर्भात लातूरकरांना 24 तास पाणी मिळालं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच मागच्या काळामध्ये पाठपुरावा केला। या पुढच्या काळामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्याचं काम मोठ्या पाठपुराव्यानं आम्ही देवेंद्र भाऊंच्या मदतीने ते करणार आहोत हे सांगू। शहरात मुख्य प्रश्न आहे खड्ड्याचा, असंख्य खड्डे शहरात नागरिकांना नाहक त्रास करावा लागतो। अमृतची लेन आल्यानंतर डबल रस्ते फोडले जाणार, काय नाही शासनाचा काय धोरण आहे? नाही, आता काही नवीन करायचं म्हणलं तर काही जुन्या गोष्टी डिसमेंटल होणार, त्याच्यामध्ये काही म्हणजे आश्चर्य मानायचं कारण नाही। नवीन रस्ते जरी फोडले तरी त्या अमृत 2च्या याच्यामध्ये